राम राम मित्रांनो. संध्याकाळी दुधाला निघाल्यानंतर सगळ्या खेड्यागावांनी म्हणजे आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगफुटीचे स्वरूप झाले होते. रस्ता सगळा पाण्याने झाकून गेलेला होता. रस्त्याला सगळे पाणी झालेले होते. हे बघा, गाडी चालवताना रस्ता ओळखू येत नव्हता की रस्त्यातून पाण्यातून गाडी चालवतो हेच कळणं गेलं. ह्या नदीलाही पाणी आलं, ह्या पुलाला पाणी चिटकले होते. त्याच्यानंतर गाडी आतून सगळी ओली झाली होती. गाडीमध्ये सगळे पाणी शिरले होते, कारण की अख्खी गाडीच पाण्यामध्ये बसत होती. टेम्परेचर काटासुद्धा खाली आलेला होता. ब्रेक टाईट लागली होती, कारण की ब्रेक पॅडमध्ये सुद्धा पाणी घुसले होते. नंतर संकलन उचलून गावाच्या बाहेर निघालो. एकतर उशीर झालेला होता आणि पाऊस तुफान चालू होता. पुढे जाताना मला इथे साप दिसला. बघा, मी तुम्हाला साप दाखवतो. साप गाडी बघून पुन्हा वापस फिरला. त्याला जाऊ दिलं त्याच्या वाटेला. नंतर आपला प्रवास चालू. पावसाचं तुफान पाऊस चालू होता. सगळ्या संकलकाचा फोन येत होता की गाडी व्यवस्थित आणा, कारण की दूध बी भरपूर राहिलेलं आहे म्हणून. इथे आता एक नदी आहे. नदी पात्रापासून एक गाडी गेल्यानंतर डेअरिंग होईना गेली माझी गाडी घालायची. नंतर मी थांबलो. आधी त्या पुलाचा आढावा घेतला. गाडीवाले सुद्धा कोणी गाडी घालायला गेले. ह्या टू व्हीलरवाल्याने गाडी घातली. त्यानंतर अजून एक टू व्हीलरवाला आला. अजून एक आला, ह्याने हात केला की जाऊ द्या. त्याच्यानंतरच मी पुन्हा मग गाडी घातली. ह्या पुलावरनं पाणी भरपूर वाहत होते. आढावा घेतला आणि गाडी नंतर बाहेर निघाली तिथनं सुखरूपपणे. तरी मी माझ्या सगळ्या चेअरमनला, गाडीवाल्याला फोन करून सांगितलं की माझी गाडी व्यवस्थित निघाली आहे. तसंच पुढे जाताना अजून रस्त्याने भरपूर पाणी आलेले होते. रस्त्याला एवढे पाणी होते की ढगफुटीचं प्रमाण एवढं झालं की शेतातले पाणी सगळे रस्त्याला वाहत होते. तरी म्हणजे मला तर वाटत नाही की कोणतं पीक राहिलं असेल, कारण की रस्त्याने ऊस सगळा झोपलेला होता. कुठं पाणी असं शेतामध्ये राहत नव्हतं. सगळं पाणी रस्त्याला वाहत होतं. गाड्यावाल्याची तर सध्याला प्रशांती होती. हा काही पाणी बघा, नुसतं पाणी उडत होतं. अक्षरशः मी ओला झालो. गाडीमध्ये बोनटमध्ये भरपूर पाणी. गावाची परिस्थिती तर अशी होती की भरपूर बेकार परिस्थिती. सगळं पाणी रस्त्यावर होते. बघा, पाणी जायला रस्ता नव्हता. सगळं पाणी रोडवरच होते आणि वरनं पाऊस चालू होता. एवढी भयंकर परिस्थिती की अशा परिस्थितीमध्ये दूध तर पोच करणं, कारण की अत्यावश्यक सेवा आहे ती. शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये नुकसान होते मग दूध राहिल्यानंतर. हे आमच्यावर कर्तव्य. जसं जसं परीनं होईल तसं चांगल्या पद्धतीने, आणि आम्ही